पावडर। तर चला बघूया ही जी रेसिपी। नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड घेतले बघा, ते बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले, आता गॅसवर ठेवलेलं आहे। आता बघा 2 चम्मच मी कस्टर्ड पावडर घेते बघा, हे ना 3 चम्मच घेतलेलं आहे मी। दूध जास्त गरम झालेलं नाही, दूध हे लय जास्त गरम दूध ओतू नका, नाहीतर गाठी पडतात। दूध ओतायचं आहे, हलवून घेऊया आपण। बघा दुधात एकदम हलवून घेतले पावडर, आणि गाठी बिठी अजिबात ठेवलेलं नाही, ते बघू शकताय। असं एकदम मस्त असं कालवून घेतले, आणि साईडला घेतले बघा अर्धी वाटी साखर। 5 चम्मच म्हणलं तर 5 चम्मच साखर घेतले, आणि इकडे दूध बी आपलं चांगलं गरम व्हायला लागले। चांगलं गरम करून घेऊया आपण। तर आपलं गरम व्हायला लागले, त्याच्यात टाकूया आपण साखर। आता जर हलवून ना साखर इरगळून घेऊया दुधात। साखर चांगली इरगळल्या, दूध बी आपलं चांगलं गरम झाले एकदम। आता हे आपण बनवून घेतलेलं पावडर घालून घेऊया, याच्यात बनवून घेतलेलं घालूया, हलवून असं वतून घ्या सगळंच, त्याने हलवून याला शिजवून घेऊया। आता बघा किती पातळ आहे, जसं जास्त आपण शिजवेल तसं ते घट्ट होतंय। असं चमच्याने हलवतच शिज बघा, म्हणजे नाहीतर खाली सगळं चिटकतंय आणि करपू शकतंय। मी हलवत शिजवायला लागले बघा, किती घट्ट झालंय। आणि एक 5 मिनिटं 2च मिनिट शिजवूया आपण। बघा कसं शिजायला लागलंय, कसं वर यायला लागलंय। आता याला असं हलवतच शिजवायचं, म्हणजे मस्त शिजतंय, ते खाली चिटकत नाही काय नाही। बघा आता मस्त शिजलेलं आहे, घट्टमुट्ट झालंय। आणि आता याला बंद करूया, आणि याला एकदम थंड करून घेऊया आपण। फल घेतले बघा इथं कापून, मी केळी घेतले कापून, आणि इथं डाळिंबीचे सोलून बी घेतलेत बघा 1 वाटीभर। काजू आणि बदाम घेतलेला आहे। हे बघा आपण बनवलेलं थंड झालेलं आहे, थंड झाल्यावरच ह्याच्यात घालायचे। पहिल्यांदा ॲपल घालून घेऊया, काजू डाळिंबी टाकून घेऊया वरती, आणि हलवूया। आता याला ही रेडी आहे, तर मी सर्व करून घेते। आपलं कस्टर्ड बनवून रेडी आहे, आणि किती मस्त झाले बघा, कलर बघू शकता किती मस्त झालाय। नक्की तुम्ही बी करून बघा, आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा मला। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपी सोबत। तोंडपत्र बाय।